नमस्कार मित्रांनो, अनु किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवूया झणझणीत चिकनचा रस्सा आणि सुक्कं. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ते चिकन आता आपण शिजत टाकूया. त्यासाठी आपण एक पातेले घेऊया, त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे आणि तो सोनेरी कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला सोनेरी कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये 1-2 चमचे हळद टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ आणि हळद घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन घालून थोडा वेळ परतायचं आहे. परतून झाल्यानंतर आपण झाकून ते चिकन वाफवण्यासाठी थोडा वेळ ठेवणार आहोत. चिकन वाफेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 टमॅटो, थोडंसं खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं, थोडंसं तीळ, जिरे, घरची चटणी, चिकन मसाला आणि हळद घेणार आहोत. आता आपण हे सर्व मसाले एक एक करून भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं तीळ घालूया आणि ते 1-2 मिनटं भाजून घेऊया. त्याला थोडासा लाल कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरेसुद्धा 1-2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. जिरे भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं घालणार आहोत सुक्कं. ते भाजून झाल्यानंतर आपण ते काढून ठेवणार आहोत आणि एक पॅनमध्ये 1-2-3 चमचे तेल घालून घ्यायचं. त्यानंतर आपण चिरलेला बारीक कांदा घ्यायचा आहे. ते एक थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे सोनेरी कलर येऊपर्यंत. कांदा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे, कारण मोठा गॅस ठेवला तर तुम्ही कांदा वरून करपतो पण आतून कच्चा राहतो. त्यासाठी मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत. टमॅटोसुद्धा थोडा वेळ मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि टमॅटो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं टाकून ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपण सर्व मसाला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आधी आपण सुक्या मसाल्याचे वाटण करून घेणार आहोत. त्यामध्ये जिरे, तीळ आणि आपण खोबरे जे भाजून ठेवलेले होते ना, ते सर्व घालून आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे. ते बारीक झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा, टमॅटो, लसूण आणि आलं टाकलेलं सर्व वाटण घालून ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. छान असं बारीक असं वाटण तयार आहे. आता आपण एक पॅन घेऊया आणि त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून त्यामध्ये आपण कांदा टमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि त्याला छान भाजून घेऊया. 1-2-4 मिनटं आपण त्याला तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अधूनमधून आपण मसाला हलवून घेणार आहोत, कारण मसाला पॅनला लागू शकतो. त्यासाठी आपण अधूनमधून हलवायचं आहे. बघू शकता तुम्ही त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण त्यामध्ये सुका मसाला जो केलेला आपण ते घालणार आहोत आणि ते सुद्धा 1-2-3 मिनटं भाजून घेणार आहोत. सुका मसाला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन मसाला घालून घेऊया आणि थोडा वेळ परतूया. परत त्यामध्ये आपण घरची चटणी घालूया आणि ती सुद्धा भाजून घेऊया. ते भाजून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये शिजलेले चिकन टाकायचं आहे आणि आपण थोडा रस्सा केलेला त्यामध्ये टाकून घेऊया, कारण आपली चिकन सुक्क्याला छान अशी ग्रेव्ही तयार होईल. अनेक जण काय करतात की चिकन सुक्का करत असताना त्यामध्ये आळणी पाणीच वापरतात. आपण इथे रस्सा केलेला आहे ना, तो रस्साच आपण
गिरवीसाठी वापरणार आहोत. त्यासाठी मी एक्स्ट्राचं पाणी आळणी त्यामध्ये रस्स्यात टाकलेलं होतं. त्यामुळे काय होते की आपल्या चिकन सुक्याला एक चांगली चवसुद्धा येते आणि कलरसुद्धा चांगला येतो. त्यामुळे मी चिकनचा रस्साच वापरते चिकन सुक्यासाठी. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा रस्सा वापरून सुक्कं करण्याचा. खूप छान लागतं खायला. आता आपलं चिकन सुक्कं तयार आहे. त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आपलं चिकन सुक्कं खाण्यासाठी तयार आहे. आता आपण रस्सा बनवायला घेऊया. त्यासाठी आपण पातेल्यात तेल घालून त्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि ती व्यवस्थित भाजून घेऊया. त्यालासुद्धा तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे. प्युरी छान अशी तेल सुटूपर्यंत भाजल्यानंतर आपल्या आमटीला किंवा सुक्याला खूप छान अशी टेस्ट येते. कांदा आणि टॅमॅटोची प्युरी भाजून तयार आहे. आता आपण त्यामध्ये सुक्का मसाला वाटलेला ते टाकून घेऊया आणि ते सुद्धा एक 2-3 मिनटं भाजून घेऊया. आपला मसाला भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि ती सुद्धा तेलात भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण घरची चटणी घालणार आहोत. चिकन मसाला घालायचा आहे आणि ते सुद्धा एक 2-3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं आळणी पाणी घालून 1-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. चटणी आणि मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यामध्ये आळणी पाणी काढलेलं होतं ते रस्सा करण्यासाठी घालून घेणार आहोत. आपण आता मध्यम आचेवर रस्सा उकळण्यासाठी ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही रस्सा कसा झणझणीत छान दिसत आहे. किती मस्त असा कलर सुटलेला आहे रस्स्याला. दाटसर असा रस्सा तयार आहे.